कोण माका सांगायच्या आधीच वाटेक लागले आणि थोडे होते त्या बाबांना आता तुम्ही वाटेक लागा आता काय ह्या जमात झाला तेथून कसो कसो दिवस ढकललं पोर माझा मोठा झाला पोराक नाच शिकवलं आणि परत माझा दोमाराचो खेळ चालू केलं आणि आता दोमाराचो खेळ करून गेल्या गावात करमणूक लोकांची करतोय माझा मी पोड करतोय आज 30 वर्षांनी तुमच्या गावात दिलं तुम्ही माका इसराच्या या तुमका इसराचे ना माझी गदा अरे या योगदान बोलतो पोराव लागलो माणूस माझ्या लागलो मी आपला बोला पुढे वाटेक लागलो का बरा बरा पाठसून माझ्या चालता या पुढे सुटतो बरा अगो ये थोडे काय करताय गो गाडी होती माझ्या फडाची गाडी आमची 3 बैलाची 3 बैलाची
गाडी होती. किती बैल? 3 बैल आणि या काळाला गाडी एक पण. मी आज ते घेत बघले 2च बैल. पण माझ्या गाडीत 3 बैल होती. 3 बैलांची गाडी. कशी ती? आता मग काय का? ह्या गावातला सगळा 8 दिवसाचा आटा. तर दुसऱ्या गावाचा. दुसऱ्या गावात जाऊ का? जाऊ आहे. हो. तो मुद्दा सगळा सामान गाडीत भरला. माणसा गाडीत भरली. 2 बैला घालून पुढे बांध. 2 बैलां पुढे योग्य एका पाटलेकडे बांधलो. वाटेल लागलो. सामा 3 बैल किती आहे? होता आता इचार होतो. हा आता नाही केला ते विचारतो. मी आतापर्यंत जगलो ताकदीनं अकली आणि तू काय जगून घेतलं काय बघा. आम्ही सगळी माणसा गाडीत बसलो. वाटेल लागलो. चलता 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 2 बैलात तो एकत्र बैल थकलो. कथई थांबाचा असा ना कुठलो गाव गाठून थकलेल्या बैलात सोडलो. पाटलेकडे बांधलो. पाटलेकडे सोडलो. पुढे बांधलो. पाटले आणि काही घालूची गरज लागल. म्हणजे लोकांचा खाय तरी आमचा काम करू. लोकांचा खाय म्हणजे आता लोकांचा कोणतं चित्रा पै खाय पण म्हणजे गावात गेले का सोडूनच झाले तर का बैला देखील पालून करून काय सोडूनच घालून. आता ह्या गावात येऊन बघ जरा नगार मारायची नुसती जात गावली. सगळे लोक घरातून बाहेर झाले. जाग्यावर बसतात आणि बच्चा आणि माझा खेळ बघले. 20 वर्षा पाठी पडली हे गजाली. 20 वर्षांनी होईल. आज ज्या खेळ करताना मी बघतोय. खूप दिवसांनी नाका बघू जमला बघतोय बापाची तो खेळ. ते म्हणे सांगा 20 वर्षापूर्वी लोकांनी बघले आता दाखवतो. खेळ दाखवा फिरतो. आता मी बघतोय म्हणे बसा. माझ्या ह्याच्या आधी माझा खेळ बघल्यानी आता माझा खेळ किती बघतले पण बघतले. अगो माधव नादानी कोंबड्या तो नाद कसं असतं माहिती जेव्हा असतं ना ते तेव्हा तर सगळ्यांना आवडतं. पण त्यांना जगा कलाकाराची कदर या गावाची रीत आणि परंपरा ती माता शिकवू नको. गाव सज्जन गाव. या गावात देव दिवस की बरी. देव दिवस की बरी. देव दिवस की बरी म्हणजे ह्या गावातच नेमक्या अगो देव दिवस की बरी किती म्हटलं. अगो ती तिकोणची लागता हुनान बरी म्हटलं. आणि तिकोण तसे गावकार लागतं ते ह्या गावाला. म्हणजे गावकार बरे असो मनान सगळा बरा. आणि गावकार बरे असो तसे सगळी घरातली माणसं लोकांची बरी. दारात कोणीही भिकारी धोणारी गेलो तर परतून घालवची नाही. ते का हट्ट करूची नाही. आणि कलाकार तो मान ठेवणार हो गावावर. हो मी ह्याच्या ऐकून असा ह्या गावात मध्ये कलाकार जन्माले हो मोठी नावा मिळेल. आम्ही काय जगा बघू पण ऐका नाही असा. त्या गावात आमचा माझा या म्हणणार ह्या लोकांच्या जीवावर आम्ही जगायचो. त्यांचा जर आम्ही मनाचा करमणूक केलो त्यांचा समाधान केलो आमचा समाधान ते करतले आणि करू कर असो नाचतो म्हणजे फिरत माझ्याला दिलं आपला आशा नव्हतं. माझा बापूस आणि मी जर आता आणि नाटकान केलं हे काम भरले माका जागेवर ठेवले कन्यातून मोडून आणि परत कसा चढू असताना बापाची नाचणं म्हणजे माका सोबत आणि माझं नाचकी होती असा ना 20 वर्षा माझा खेळ बघल्याने याची आठवण लावून पाया पडते. आणि बघा काही नाही सांग बाबानू आमच्या पाटील मला पण आमच्या सांगतोय त्यांच्याकडे असतो तर आमका दिसतले नाही तर ते खूप दिसतले. पण माझी एक असा या बाबा गावाल्यानो मोठ्या हिंदी तुम्ही जमल्या खरा त्या सांगतो असलो तरच दिया नाही तर आमका देऊ नको. पण याच सांगतो माझ्या पोराचं नाच तितकं बघून तुमच्याकडे हातला काय नाही तर देऊ नको. पण माझ्या पोराचं नाच बघतो घातलं तर घालतले. अगो मी कपड्यान सगळी कामं करतो.
मी असं म्हणता विसरलं सगळं हिसरा मौनच फिरतो. वाटाचा साधना द्या अरे का हा समाधान त्यांचा माझ्याकडे नाचायचा प्रयत्न करतो. जगता
गावात आमचा येणार झाला होय. तयार मामा हा. 4 दिवस मुक्काम करूचा 4 दिवस 4 दिवस गाव करून तयार रवा कसं आता कोणाच्या वस्तर एक रावा माझ्या घराकडून घर मागल्या पण आपलं घर देतो आता वर्षाला एक लोक उठले पहिलीच लावून 2 हात लांब लावा गावापासून लांब लावा याच्याला फाट पालता दिलं मोठा आल्याचा दाट तसं तुझं लक्ष मालिक म्हणतो वाटेल चला नाही का चारेकडे लक्ष मारतोय मी होय काय असतात का तू काय करू काय करू तुझं चूल पेटल काय करू चूल पेटल काय? या बाजारात जाते काहीतरी मी काय करू तसं चूल पेटेल मग चूल पेटाय हो लोकांना चूल पेटाय तर काय करू लोकांकडे तांदूळ बिलं मागून जाऊ बरे मग चूल पेटायचं नाही दिन मी लाकडाला पेटू का लाकडा बरं लाकडालाच पेटवाय म्हणून मला सांगितलं तर काय लाकडं बघून मी त्यांच्या घराकडे जा अगो तो तोंड काढले मला का मजार मारतो नाही बापू चित्तो असा तो तुला सस्तीच काळजी म्हणजे माझ्या पाठून काय लागतं सांगा घेऊन चाल पण मी बहु करतो काय लाकडा घेऊन फिरतो हो लाकडानी तो हा? लाकडा खय असतं ते तुला दाखवायचं म्हणजे ते लाकड झाली करून ठेवलं येताना वाटेत नदान मारलं अगो तुझ्या आणि माझ्या कोणी विचारतो तुका बापू तुझं लाकडा खैसून असता तुका विचारतो कोणी बाल म्हणता तुम्ही लाकडा खैसून असता शी अय्या सांगायचं बोलायचं नाही होय असं ती मी बघलो अगो वाटेत येताना ज्यादा पोचू गावला असो फूट मारले आणि असो खन फूट मारून कटमुई केले लोकांची वय बघणार. आणि कोणी बघलं तर रे अगो त्याच वेळेस तो फूट काढमुळे आपली चूल पेटो अरे पण फूट काढता लोकांना समजत ना कसा काढताला कसा म्हणजे आपण अज्ञान काम करू माहिती आता ह्याचं बघताल कसं करायचं आता अक्कल ह्याच्यात वापरून होईल कशी आता माका सांग लोकांनी मेहनत करून असो घट फूट मारल्याने वय केल्याने कोंबडा सुद्धा रिकाचा नाही किती घन होय असं पण आपण फूट काढताना कसं काढू वयो बोलालो पण एके देगे न त्यात खुटान धोडतले काढताना कसं काढू वयो हंसो जर योग फूट काढलो तर त्याच्या पुढले 5 सोडून देऊ नये त्याच्या जे तो काढू म्हणून परत 5 सोडून नये परत योग काढतो खरं विचार रे बाबा लगेच पोचतोय तुका आपली चूल पेटली का झाली कोणा काय काय झाले कोणी मैसे फूट गेले आपलं वेळ थांबलो आपला काम झालं आता तू काय सांगलं आत पेटायचं कुणी थंय मिळते लाकडं आणून तिथं पाणी घेऊन ये वाटे ओळख पाणी आणू वळाचा पाणी घेऊन पाणी शिजवलं